आज आपल्याला बघायचं आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याची थोडीफार माहिती घेऊया. चला. आणि पुढे साईडने भिंत घातली म्हणजे पावसाचं पाणी रेन वॉटर आपण हार्वेस्टिंग सिस्टम होतो ना त्या सिस्टममध्ये तलाव आहे. आणि या ठिकाणी पाणी साचून राहणार, दगडात काय पाणी मुरलं जात नाही, जमिनीत मुरलं जात नाही. ते जर तुम्ही जमिनीमध्ये उरलं असतं एवढ्यात पाणी आटून गेलं असतं. असे दगडात 2 तलाव बनवले आहेत जेणेकरून पाणी साचून राहावं आणि आपल्या हत्तीगुणाने या ठिकाणी सोडलं की जाऊन पाणी पिऊन येऊ शकतो म्हणून स्लोप दिलेलं आहे. समोर बघा ह्या 3च तोफा राहिल्या, बाकी सर्व ब्रिटिश लोक घेऊन गेले, काही तलवारी घेऊन गेले, राजवाडा खोदून काढले. आपले 12 फुटाची भिंत बांधली, आजूबाजूच्या परिसरातलं पाणी खेचून घेतात आणि आपल्या विहिरीमध्ये सोडतं. आणि त्याचप्रमाणे काही झरे पण आहेत. आता हे कुठून देवाला माहिती देवी चमत्कार आहे तर ते पण पाणी पाझर तलाव आहे म्हणजे आपल्या मुलींना पाणी पूर्ण जायचं आहे. पलीकडे पाझर तलाव ठेवला म्हणजे पाझर राजांचे हेड ऑफिस आहे. हे या ठिकाणी फक्त राजे एकच रात्र राहिले, तारा आणि 3 वर्ष राहिले, राजाराम महाराज राहिले आणि संभाजी महाराज. म्हणजे संभाजी महाराज काय बोलत ते 5 ते 6 महिने म्हणजे राजांचे रिझर्व तर संभाजी महाराजच्या अंडरमध्ये त्यानंतर राजकोट, सर्जकोट, भगवंतगड आणि निवती. निवती किल्ला हा निवती लाईट हाऊस हा राजांचा निवती किल्ला आहे. काय तर हे कशासाठी ते आपल्या किल्ल्याच्या प्रोटेक्शनसाठी म्हणजे आपण कसं नाकाबंदी करतो, पोलिसांची नाकाबंदी असते ना चोर निघून जाऊ नये म्हणून, तशी राजाने चारी बाजूने ह्या आपल्या किल्ल्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणजे शत्रू आपल्या किल्ल्यावरती कब्जा करू नये. तर पद्मदुर्ग किल्ल्यावरती राजांची जहाजं बनवली जायची, जहाजाचा कारखाना म्हणजे समजा एखादं जहाज उद्ध्वस्त झालं परत त्याला तिथे रिपेरिंगला टाकून परत बनवून घेतलं जायचं. असं करून ते पद्मदुर्ग किल्ल्यावरती. राजकोट किल्ला हा समोरचा खडकाळ भागा ना, हे राजांचा पुतळा दिसतोय बघा, जरा जरा तलवार दिसते बघा, दिसली का? आणि हा आपला किल्ला आहे, त्याच्या मधोमध समुद्रामार्फत मालवण बंदरात जायचा रस्ता. आता हे मालवण बंदर त्यावेळेचं सर्वात फेमस बंदर आहे, प्रसिद्ध बंदर बॉम्बेपेक्षाही. तुम्ही जर जुना इतिहास काढला तर तुम्हाला मालवण बंदरचा भेटेल म्हणजे उल्लेख भेटेल. त्याच्यामध्ये मसाल्याचा वापर जास्त चालतो आपल्या मालवणमध्ये. या ठिकाणी पोर्तुगीज डच इंग्रजी काही यायचे, हे मसाला कापूस हे सर्व या ठिकाणावर घेऊन जायचे बाहेरगावी. या मालवण बंदरात काही कापसाचा व्यापार चालता, मसाल्याचा व्यापार, मँगलोरी कौलं, त्याच्यानंतर मिठाचा व्यापार आणि सागवानी लाकूड हे सर्व बाहेरगावी जायचं. तर या ठिकाणी म्हणून त्यांना रोखण्यासाठी जर राजकोट किल्ल्यावर आपल्या किल्ल्यावरनं शत्रूच्या जहाजावरती तोफा टाकून फोडले जायचे म्हणजे आतमध्ये जहाज कुठचंही शत्रूचं पोचता कामा नये. आता राजकोट किल्ल्याच्या पलीकडे गेलात की तुम्हाला चिवला बीच लागतं. चिवला बीचच्या पुढे गेलात की सर्जकोट किल्ला आहे, 5 एकरचा किल्ला आहे. त्या ठिकाणी राजांचा हत्याराचा कारखाना म्हणजे दारू गोळा, तोफा, तलवारी हे सर्व काही हत्यार त्या ठिकाणी बनवून जायची आणि ती समुद्रामार्फत आणली जायची. पण युद्ध सुरू झालं की आपल्याला हत्यार आवश्यक आहेत, मग ती भुयारी मार्गाने म्हणजे त्या राजकोट सर्जकोट किल्ल्यापासून 2 किलोमीटर भुयारी मार्ग आहे वझरगाव, त्या ठिकाणावर आपल्या इथे हत्यार पोहोचून जायची. आता भगवानगड रत्नागिरीमध्ये म्हणजे त्या इंग्रजांचं जे व्यापाराचं ठिकाण होतं ना, हे रत्नागिरी आणि राजापूरच्या खाडीवर त्या ठिकाणी त्यांची वडवत वगैरे सर्व होतं आणि तिथे त्यांचा जास्तीत जास्त व्यापार झाला. जो पण समुद्रात काय वास्तू याला शासन घोषित करत राजांच्या काळामध्ये गागाभट होते, गागाभटांना या ठिकाणी बोलवतं राजाने किल्ल्याच्या विरोधी. तर त्यावेळी गागाभटाने राजांना काय सांगितलं की तुम्ही काय किल्ला बांधते योग्य जगाने स्टार्टिंग तुम्ही कारण त्यावेळी ब्राह्मण समूह ते काय मांसाहार होतं. जो पण ब्राह्मण समूह त्यांच्या वस्तीमध्ये स्थान दिलं जातं, त्याला वाळीवर टाकलं जातं. पण राजाला तसं सांगू शकत नाही. राजाला काय सांगितलं तुम्ही काय किल्ला बांधताय योग्य जगाने शासन तुम्ही आहे, त्यासाठी आम्ही या भेटावरती येणार नाही. पाहिजे त्या किल्ल्याचा भूमिका किनारपट्टीवरती करू. मग शिवाजी महाराज या ठिकाणी पहिल्यांदा बोटी पोहोचून कोणाच्या तिथे एक दगड आहे, तर दगडावरती तिला सजवले, फुलाने सजवले, त्याचा फोटो माझ्याकडे काय तुम्हाला दाखव. 1664 25 नोव्हेंबर 1664 स्थापना. म्हणून त्या ठिकाणी दगडावरच्या भूमिपूजन केलं. ज्या दिवशी भूमिपूजन केलं त्या दिवशी नावाडी होता राजाने घेऊन, तो नावाडी राजाने ओळखू शकला नाही की राजा आपल्या बोटीतनं गेले होते. मग त्याला बक्षीस दिलं होता. तिथे आग पेटवली की इकडनं भगवा झेंडा, आपले किल्ले होते दौलतसाठी या ठिकाणी असायचे, इकडनं भगवा झेंडा फडकवला की 27 बुरुज दिसतात आपल्या भिंतीवरती. त्याच्यानंतर सावंतवाडी, त्याच्या पुढे डोंगराचा लास्ट भाग दिसतो, त्याच्या आतमध्ये गेलं की तेरेखोलची गाडी म्हणजे गोवा, त्याच्या पुढे कारवार, मँगलोर, केरळ आणि कन्याकुमारी. केरळ कन्याकुमारीमध्ये जिंजी किल्ला म्हणजे ही सर्व 84 बंदरं सुरक्षित करण्यासाठी राजाने आपला आरमार म्हणजे जे काय पाणी जास्त ऑटोमॅटिकली विहिरीनं जातं. हा मागचा दरवाजा चोर दरवाजा समोर दिसतोय ना, हा चोर दरवाजा आहे. म्हणजे युद्ध झालं समोरचा हमला झाला तर राजाने मागच्या दरवाजा बाहेर काढलं तर पलीकडच्या साईडला 2 सैनिक असायचे तलवार घेऊन आणि तिथून एकच माणूस पास. हा नगर आहे ना, हा राजांच्या काळातला हा नगर आहे का? हे वाजवायचं कळायला द्यायच्या काळात. आता बाकी तुम्हाला दान पडताय मंदिर आहे, आता बाकी तुम्हाला दान पडताय दान पडता येते.
त्याच्या दुर्बिणी आहेत बघा. अशा दुर्बिणी आहेत ह्याच्यातनं बघायचं कुठून शत्रू आहे कुठे काय आहे. जुन्या मोठा काळात यंत्र आहे. हे काय ते पलीकडे काम करतात. हे लॉक आहेत त्यावेळेच्या. लॉक असायचे त्याच्या चाव्या पलीकडे आहेत बघा. त्या चाव्या असायच्या. बाकीवरती फोटो लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. जे भाले द्यायचे ते असतात ना बांबूला लावून हे करायचे. हे कर्णवाद्य हे राजाच्या काळात त्या ओरिजिनल. एखाद्याला इशारा द्या पण त्याला ताकद पण तेवढी पाहिजे वाजवायला. अजूनही वाचताय ते ही जी मूर्ती आहे ना ती तुम्हाला दाखवल ना हे त्याचं मॉडर्न त्याच्यावरती सेम राजाची मूर्ती बनवली. प्रतिकृती बनवतो ना मग त्या हिशोबाने ती बनवली जाते. तर त्याचं ही आहे तिथे पाय ठसे जे वरती आहेत ना त्याच्यावरती चांदी ओतून बनवलेली आहे. आणि ही तलवार जी आहे तुळजा फिरवण्याची तलवार आहे. ही तलवार शिवाजी महाराज त्याच्या वडिलांनी दिलेली आहे. मध्ये तुटला भाग केल्यामुळे थोडी कमी वाटते त्यांनी वापरलेली हां त्यावेळी 14 वर्षाचं असताना दिलेलं आहे पहिली भेट त्यांच्या वडिलांनी. आणि त्याला जे हँडल आहे ना त्याला सोन्याची तार आहे तुळजा फिरम. ठीक आहे ते दिलेलं ना त्याच्यावेळेचे कॉईन असायचे तांब्याचे ते आहेत सोन्याच्या मोहरा नाही दिले. ते तांबड्याचे गोरपडी पण तांबड्याचं तलवारीचा वार जरी गेला ना आपल्या खराब ट्राय करायचं मी घालतो आणि ही जी तोप आहे ना ही ओरिजिनल आहे. जी त्यावेळी 10,000 गोष्ट खांद्यावरती घ्यायची ना 50 किलो तोप आहे खांद्यावरती घेऊन फायर करायची. 50 किलोची 50 किलो झाली असेल कारण ते किती वर्ष झाले 350 वर्ष होऊन गेलेले असेल 40 पर्यंत. हां 40-50 असतात. खांद्यावरती राजाने काय काय हातामध्ये तोफा बिफाची सर्व हे लावले. काय बोलली तर शत्रूने बाहेरून पाहिलं त्याला वाटतं महादेवचं मंदिर विहीर आहे. महादेव मंदिर असं विहीर किंवा तलाव असतो बघा काही सर राजाने म्हणून त्या विहिरीतनं भुयारी मार्ग काढलाय का तर शत्रूला पळून. आणि आता हा भुयारी मार्ग होता तर या ठिकाणी भिंतीला निशाण दिसतंय दगड लावून बंद केलाय. 1764 मध्ये हा मार्ग बंद केलाय. मला इथून जायचा रस्ता होता. हा रस्ता जो आहे तो समुद्राच्या खालनं 7.5 किलोमीटर वसरगावला गेलाय. त्या ठिकाणी वाघाची गुफा म्हणजे अनोळखी माणूस म्हणजे 3 रस्ते आहेत त्याच्यामध्ये फक्त एका रस्त्यालाच ऑक्सिजन आहे 2 रस्त्याला ऑक्सिजन नाहीये. मशालीवरती ऑक्सिजन माहिती मला जाईल. दूर नाही घेतो तुमची आता बोट लागली आता जाताना तिथे बोट लागली त्याच्या अलीकडे बोट आहे मध्ये समुद्र आहे. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी